ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हा जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा आहे, हा लढाऊ जिल्हा आहे. याचं चित्र तुम्ही लोकसभेला पाहिलेलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याही पद्धतीनं EVMच्या माध्यमातून मताचं ट्रान्सफरिंग केलं गेलं, त्यामुळं या जिल्ह्यामध्ये अनेक लोक माझ्यासारखी लाखाच्या फरकानं निवडून येणारी काठावरती आली आणि याचा एक मनामध्ये द्वेष होता, राग होता. गेल्या वर्षभरामध्ये पालकमंत्र्यांनी ज्याही पद्धतीनं धुमाकूळ या जिल्ह्यामध्ये मांडलेला होता आणि 12च्या 12 नगराध्यक्ष हे कमळाचेच असले पाहिजेत, हे चित्र ह्या जिल्ह्याला मानवलं नाही. सांगोल्यामध्ये म्हणजे अगदी बिराणीत गुळवणी ओतून केलेला कार्यक्रम, म्हणजे 5200 मतांनी, असं कोणाला अपेक्षित पण नव्हतं. ज्याही पद्धतीनं पंढरपूरमध्ये त्या प्रणिता भालके लढल्या, तिथं आबी लढल्या, प्रत्येक ठिकाणी आमच्या इथं अकलूजमध्ये थोडासा उमेदवाराचा ही झाला, पण तरी अकलूज म्हणलं की 5000 मताचं लीड हे पक्कंच असतं, त्यामध्ये बदल किंवा फेरबदल असण्याचं कारण नाही. या जिल्ह्यामध्ये 8 म्हणजे कमळ पराभूत करून आलेल्या सगळ्या शिंदेसेना असतील, सगळ्यांचा प्रचार मी केलेला होता. शिंदेसेना असो, वेगवेगळ्या आघाड्या असो, राष्ट्रवादी असो किंवा मशाल असो, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जेही चित्र आहे ते अतिशय म्हणजे या जिल्ह्याचा स्वाभिमान जागा करणार आहे आणि पालकमंत्र्याच्या ज्या वागण्याला एक चपराक देणार आहे, अशा पद्धतीचं हे आज झालेला निकाल आहे. अकलूजचा दहशतवाद संपू म्हणत होते पालकमंत्री असतील, राम सातपुते असतील, आज काय सांगतो त्यांना विजय? नाही, तिथं मी त्यांना जे वाटत होतं विधानसभेला जे चित्र 50% मतदान 48% मतदान त्या ठिकाणी त्यांना EVMच्या माध्यमातून पडलेलं होतं. पण मी कलेक्टरना सांगून हैदराबादहून ती मुर्मू रावली या इंजिनियरना बोलवून घेतलं. मी मशीनची तपासणी केली. 28 तारखेला ती तपासणी होती, 2 तारखेला मतदान होतं, 2 तारखेचं सेटिंग केलं, 3 तारखेला निकाल होता, त्याचं सेटिंग केलं आणि पाहिलं होतं की या जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये तरी सेटिंग नाही आणि सेटिंग ते लोकसभा विधानसभेला करतात, या निवडणुकीमध्ये करणार नाहीत, अशा पद्धतीचं पिक्चर होतं. आणि हा निकाल हा मला 100% अपेक्षित होता. जोही निकाल लागलेला आहे, बार्शी असेल, अक्कलकोट असेल, ते त्यांच्या मेरिटवरचा आहे. हे 8 जे होते हे पालकमंत्र्यांनी केलेल्या खडबडी होत्या, लोकांना न पटणाऱ्या जाणीवा होत्या आणि भारतीय जनता पार्टीचंच कमळ असलं पाहिजे हे ह्या लादण्याचा, किंवा मी सांगितलं होतं की या जिल्ह्यामधनं या पालकमंत्र्याला मुठभर माती काय, पण मातीला बोटसुद्धा लावू देणार नाही, ते चित्र आज आलेलं आहे. लोकसभेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघानं भाजपला विरोध सारली, विधानसभाच्या वेळेला पण हे जे काही मतदारसंघ होते भाजपच्या विरोधात गेले, आता सुद्धा तेच चित्र आहे. नाही, हा जिल्हा लढाऊ जिल्हा आहे. पालकमंत्र्यांनी म्हणजे पालकमंत्र्यांना अक्षरशः ज्याही पद्धतीनं, काल परवा मी ते दिलीप मानेंची मुलाखत ऐकली. मी 6 महिने संघर्ष कसा केला आणि त्या भाजपमध्ये पोचलो. भाजप म्हणजे आता काय आहे, एक पोलिसांची जेल आहे आणि एक पक्षाची जेल आहे. पक्षाच्या जेलमध्ये जाण्यासाठी लोकांची रांग लागलेली आहे आणि जेलमध्ये जाऊन हे लोक करणार आहेत काय, तर हे चित्र या राज्यामध्ये बदलवणं गरजेचं होतं. आणि सोलापूर जिल्ह्यानं या राज्याचा बाप म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला धूळ चारलेली आहे आणि हे चित्र याही पुढच्या काळात जिल्हा परिषद असेल, तुम्हाला महानगरपालिका असेल, यामध्ये दिसणार आहे. माणसं छोटी उभा असतील, कुठं प्रचाराला पैसे नसतील, म्हणजे किती पैशाचा चुराडा करावा. 300 कोटी रुपये पालकमंत्र्याचे वाया गेले. शेवट अकलूजला 5 मताला 1.5 लाख रुपये, म्हणजे काय त्या पैशाचा महापूर कसा असतो, म्हणजे 30,000 रुपयाला 1 मत. या पद्धतीनं त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली आणि इथलं जे चित्र आहे विरुद्ध मोहिते पाटलाचं, ते काही खर्च करत नाहीत. त्यामुळं या ठिकाणी थोडंफार नाही म्हणलं तरी 2-4 जागेचं नुकसान झालेलं आहे. पण जो नगराध्यक्ष निवडून यायला पाहिजे होता 5000पेक्षा जास्त मतांनी, तो त्या ठिकाणी आलेला आहे. उमेदवारीमध्ये थोडासा शिक्षित अशिक्षित असा थोडासा घोटाळा झाला. पण एक या जिल्ह्यामधलं हे चित्र बघून पालकमंत्र्यांनी आता पुन्हा या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू नये.
हीच संदेश या जिल्ह्यानं दिलेला आहे. मशीनमध्ये सेटिंग झालं नसल्यामुळे विजय झाला आपला. हा 100% मशीनमध्ये सेटिंग नसल्यामुळं मी ते स्वतः तपासल्यामुळं मी इथंच नाही तपासलं, मंगळवेढ्याला तपासलं, पंढरपूरला तपासलं, प्रत्येक ठिकाणी मी स्वतः तपासलं. त्यामुळं जिथं सेटिंग नाही तिथं भाजप नाही, हा साधा मूलमंत्र आहे, यापेक्षा वेगळं काय नाही. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.